गणेशोत्सवाचा सण अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलाय. या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर शहरातील कुंभारवाड्यात गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांसंदर्भातील विषय अद्याप न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यावर्षी देखील 80% प्लास्टर ऑफ पॅरिस आणि 20% शाडूच्या मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किमतीत काहीशी वाढ झाल्यामुळं यावर्षी मूर्त्यांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कुंभार बांधवांनी व्यक्त केली आहे. सर्वत्र उत्साह, चैतन्य आणि मंगलमय वातावरणात येणारा गणेशोत्सव अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील कुंभार गल्ल्यांमध्ये मूर्तिकारांची मूर्त्या तयार करण्यासाठी लगबग सुरू आहे. परगावी पाठवण्यात येणाऱ्या मूर्त्या बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून आता मूर्तिकार परगावी विक्रीसाठी पाठवण्यात येणाऱ्या गणेश मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. शहरातील पापाची तिकटी, कुंभार गल्ली, गंगावेश, शाहूपुरी, बापट कॅम्प, धोत्रे गल्ली या ठिकाणी मूर्त्या तयार करण्याचं काम गेल्या 6 महिन्यांपासून सुरू आहे. सध्या कुंभार बांधवांची कुटुंब मूर्ती बनवण्याच्या कामात पूर्ण वेळ व्यस्त आहेत. कुंभारवाड्यात लहान मूर्तींचं पॉलिश करणं, मूर्तीला रंग देणं, शेडिंग करणं, डोळ्यांचं रेखीव काम करणं आणि सोनेरी बॉर्डर पेंटिंग करणं ही कामं वेगानं सुरू आहेत. परगावी पाठवण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती पॅकिंगचं काम देखील काही ठिकाणी सुरू आहे. दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्त्या संदर्भातला विषय अद्याप न्यायप्रविष्ट असल्यामुळं यावर्षी देखील कोल्हापूरच्या बाजारपेठेत 80% प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आणि 20% शाडूच्या मूर्त्या बनवण्याचं काम सुरू असल्याचं मूर्तिकार प्रमोद कुंभार यांनी सांगितलं. पीओपीचे मागच्या वर्षीच्या मानाने 20 ते 25% वाढलेले आहेत. मध्ये जे इराण आणि अमेरिका युद्ध झालं, त्या युद्धाचा परिणाम म्हणजे पेट्रोल वाढल्यामुळे, सगळा ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्यामुळे आता 20 ते 25% रॉ मटेरियल वाढल्यामुळे आता या गणपतीच्या पण किमती वाढलेल्या आहेत. कोल्हापूर शहर मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अनिल निगवेकर यांनी यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्यामुळं मूर्त्यांच्या किमतीत देखील वाढ होणार असल्याचं सांगितलं. यावर्षी कोर्टात केस चालू असल्यामुळे सर्व कुंभार दुविधेत आहे की पुढच्या वर्षी प्लॅस्टरचं करायचं की शाडूचं करायचं. अजून केसचा निकाल म्हणजे आज तरी पूर्ण लागलेला नाही. आज हिअरिंग अजून पण हिअरिंग चालू आहे. मला वाटतं गणपतीनंतर जर त्यांनी बंदीचा निर्णय दिला तर शाडूच्या मूर्त्या कराव्या लागणार. परंतु शाडूच्या मूर्त्या करण्याचं जे हे आहे ते दिवसाला एक व्यक्ती 1 किंवा 2 गणपती करू शकतोय आणि पीओपीच्या मूर्त्या आहेत ते कमीत कमी 20 नग तयार होते. त्यामुळं शाडूच्या मूर्तीचे रेट ही वाढ त्या मानाने करावे लागणार आहेत. आणि त्या हिशोबाने बघितलं तर वर्षभर नुसते त्या कुंभाराने त्या मातीतच राहायला लागणार आहे. म्हणजे जे इतर 2-3 महिने आम्हाला जे फिरायला गावत होते ते पण म्हणजे त्या कामातच राहावे लागणार आहे. आणि चालू वर्षी प्लॅस्टरच्या मूर्तीचे रेट फारशी काय वाढले नाहीत, फक्त 5-10% वाढ झालेली आहे. आणि अधिक महिना असल्यामुळे कामं सुद्धा लवकर आटपलेले आहेत. अवघ्या 1 महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कुंभारवाड्यात गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लगबग सुरू आहे. आतापासूनच अनेक बाप्पाप्रेमी मूर्त्या खरेदी करण्यासाठी कुंभारवाड्याला भेट देऊन गणेश मूर्त्या ठरवून ठेवण्यात येत आहेत.